अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकारचा मृत्यू नव्हे तर खून झाला का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण ज्या मालोकारच्या मृत्यूला आधी हार्ट अटॅकचं कारण दिलं गेलं होतं त्याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। अकोल्यातील मनसे समर्थक जय मालोकारचा मृत्यू नव्हे तर हत्या, मृत्यूचं कारण अटॅक नव्हे तर मारहाण, पोस्टमॉर्टम रिपोर्टनं नवा वळण। अमोल मिटकरींनी मनसेवर केलेल्या आरोपाला बळ मिळालं। अकोल्यात काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकारचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला मृत्यूचं कारण हार्ट अटॅक सांगण्यात आलं होतं, मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मालोकारला जबर मारहाण करण्यात आल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। 2 महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यामध्ये मनसेनं मिटकरींची गाडी फोडली। त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोकार बाजूला उभा होता। तोडफोडीच्या काही वेळेतच मालोकारचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं, मात्र त्यावेळी मनसेनंच मालोकारला मारहाण केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला। दुसरीकडे तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी फरार झाले होते। त्याच प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय। जय मालोकारचे जे पीएम रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स स्पष्ट नमूद केलेलं आहे। ह्या ज्या इंजरीज त्याला झालेल्या आहेत ज्याच्यामुळे त्याची डेथ झाली आहे, हार्ट अटॅकने त्याची डेथ झाली नाही, याची चौकशी उच्च पद्धतीने करण्यात यावी, बस एवढीच मागणी आहे। आणि सोबतच आम्हाला पोलीस संरक्षण देण्याची कृपा करावी। अर्थात हे शोधणं हे शासनाचं आणि पोलिसांचं काम आहे। जर मारहाणीमुळे मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर असेल तर त्या संबंधित जे कोणी लोक असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणं हे शासनाचं आणि पोलिसांचं कर्तव्य आहे, ते करतील अशी अपेक्षा आहे। माझं असं म्हणणं की त्या घटनेची सखोल चौकशी पोलीस यंत्रणेने त्या ठिकाणी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जावी। विदर्भ दौऱ्यावेळी राज ठाकरे हे मालोकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले। त्यावेळी राज ठाकरेंपुढे आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला याच्या चौकशीची मागणी मालोकार यांच्या आईनं केली होती। तेव्हा राज ठाकरे यांनी डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगत मनसे समर्थकाच्या आईचं सांत्वन केलं होतं। पण आता प्रत्यक्षात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे मालोकारचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा रिपोर्ट देणारं कोण होतं, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, हा देखील प्रश्न विचारला जातोय। काय प्रॉब्लेम झाला, घरून गेला तर चांगलं गेलं, 3 वाजता घरून जेवण करून गेला आणि नंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो तेव्हा तू गेलो माझी आई आहे विनंती आहे न्याय मिळावा। आई कसं आहे तुम्हाला सांगतो, डॉक्टर रिपोर्ट प्रमाणे जर समजा जरा अटॅक आला असेल मग रिपोर्टमध्येच दिलेलं आहे, बरोबर कोण कोण होतं ठीक आहे, मी चेक करतो। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय की जय मालोकारच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली। छातीच्या 4 ते 5 बरगड्या फ्रॅक्चर होत्या, डोक्यालाही गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती, मानेवरच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत झाली होती। त्यामुळे इतक्या जखमा असून देखील डॉक्टरांनी मालोकारच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक का सांगितलं? डॉक्टरांवर कुणाचा दबाव होता का? पोलिसांनाही मान, पाठ, छाती आणि अंगावरच्या जखमा दिसल्या नाहीत का? मिटकरींच्या गाडी तोडफोडीत सहभागी न झालेल्या मालोकारला नंतर कुणी मारहाण केली? मारहाणीचं कारण काय होतं, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। मुसळधार पाऊस आणि धरणाचं पाणी सोडल्यामुळे काही महिन्यांपूर्वी पुणे जलमय झालं। पाहणीवेळी अजित पवार नसतानाही धरणातून पाणी सोडल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं। त्यावर सुपारी बहाद्दरानं अजित पवारांवर बोलू नये असं उत्तर मिटकरी यांनी दिलं। त्याविरोधात मनसेनं अकोल्यामध्ये मिटकरींच्या गाडीपुढे घोषणा देत वाहनावर हल्ला केला। त्या गर्दीमध्ये मनसेचा कार्यकर्ता जय मालोकार हा देखील होता। त्याच तोडफोडीनंतर अचानक मालोकारचा मृत्यू झाला। सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आलं। पुण्याच्या पुरावरून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली, त्याला मिटकरींनी उत्तर दिलं। त्याविरोधात मनसेचे काही पदाधिकारी मुंबईहून अकोल्यात पोहोचले, मिटकरींची गाडी फोडली। त्या राड्यानंतर मनसेचाच एक समर्थक आणि होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षामध्ये असणाऱ्या जय मालोकारचा मृत्यू झाला।
आता पोस्टमार्टम रिपोर्ट मालोकारच्या मृत्यू नव्हे तर हत्येकडे बोट दाखवतोय. तोडफोडीनंतरच्या 3 तासात मालोकारसोबत काय झालं, त्याला कुणी मारहाण केली याचा उलगडा व्हावा अशी माफक अपेक्षा मालोकारच्या कुटुंबियांनी केली आहे. विवेक गावंडेसह गणेश सोनोने, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.